ठीक आहे. आपला प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता. या व्याख्यानमालेमध्ये किंवा प्रवचनमालेमध्ये आपण या दोन्ही ग्रंथांचा, त्यातील तत्वांचा विचार करतो, चिंतन करतो आहोत. सगळेच ग्रंथ जे असतात अध्यात्माचा उहापोह करणारे, त्याच्यात एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्यात अनुभूती असते. ते अनुभूती याकडे आपल्याला सर्वात जास्त लक्ष द्यावं लागतं. भारतीय दर्शनं ही अनुभूतीवर आधारित आहेत. दर्शन शब्दाचा अर्थच तो होतो बघणं. बघणं म्हणजे अनुभूती, अनुभव आणि प्रत्यक्ष, ज्याच्याविषयी आपल्याला काही शंका घेता येत नाही. मग त्याला आपण म्हणतो अपरोक्ष अनुभूती म्हणतात. म्हणजे सरळ, डायरेक्ट, मध्ये कोणतंही माध्यम नसेल, बिना माध्यमाचं. तर ही जी भारतीय दर्शनाची बैठक आहे चिंतनाची, ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि अनुभूती म्हटलं की तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागणार, नाही, त्याचं विश्लेषण करावं लागणार. कारण अनुभूती आहे पण ती आपली नाही आहे, पण ती खरी आहे. जर दुसऱ्याची अनुभूती आपली करून घ्यायची असेल तर मग आपल्याला तिथे सुरुवातीला जरी चाच पडलं तरी पण त्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल. त्याला म्हणतात अन्वेषण, संशोधन. जसं विज्ञानामध्ये असतं. जसं आपण म्हणतो की विज्ञान आज भरभक्कम पायावर आहे की नाही, हा भाग अलहिदा, पण सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की भौतिक विज्ञान हे भरभक्कम पायावर उभा आहे की नाही. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर बराच विश्वास, श्रद्धा किंवा त्याच्याविषयी सत्यपणाविषयी खात्री असं आहे. तसंच किंबहुना आपल्याला म्हणता येईल त्याच्या कितीतरी पटीने हे आध्यात्मिक विज्ञान आहे की नाही, हे भरभक्कम पायावर उभं आहे. याला कशाच्या आधाराची गरज नाही आहे. तर हे आपल्याला या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये दिसतं आहे. अतिशय, कारण काय, ती अनुभूती आहे, श्रीरामकृष्णांची अनुभूती आहे किंवा गीतेमध्ये भगवान कृष्णाची अनुभूती आहे की नाही. इतक्या ठासून जेव्हा सांगितलं जातं गीतेमध्ये, अर्जुनाला उपदेश देताना भगवंतांनी जी काही गोष्ट सांगितली आहे ती काहीतरी चाच पडली आहे किंवा काहीतरी असे असू शकेल, तसे असू शकेल, असं नसतं. अध्यात्मामध्ये तसं नसतं. तसं असेल तर मग काहीतरी आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल की नाही. साहित्यामध्ये असू शकतं, अगदी विज्ञानामध्ये सुद्धा असू शकतं. विज्ञान म्हणजे भौतिक विज्ञानामध्ये सुद्धा असू शकतं की नाही. या विज्ञानात नसतं, स्पिरिच्युअल सायन्समध्ये नसतं तसं. जे काय आहे ते नक्की आहे, ठासून, म्हणून ठासून सांगितलं जातं. आता आपण इथे बघतो आहे, या पूर्ण वचनामृतामध्येच बघतो आहे, आणि दोन्ही आपण ग्रंथ बघत आहोत. दोन्ही अनुभूतीचे ग्रंथ आहेत आणि म्हणूनच आपल्या मनावर ते एवढे परिणाम करतात. त्याचं चिरंतनत्व जे आहे की नाही, नित्यत्व आहे, त्रिकाला बाधित्व आहे, याचं कारणच ते आहे की ते अनुभवाने पूर्णपणे व्यापलेलं आहे. तसं नसतं तर काळाच्या जबड्यामध्ये केव्हा संपून गेलं असतं. कालाय तस्मै नमः की नाही. कालो जगद्भक्षकः असं म्हटलं जातं. काळाच्या जबड्यातून काही सुटत नसतं, सगळं नष्ट होऊन जातं. फक्त तेच टिकतं की जे नष्ट होऊ शकत नाही. अविनाशी तत्त्व टिकतं की नाही.
त्याला 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलं आहे, काय टिकतं? ब्रह्म हे त्रिकालाबाधित आहे, ॲब्सोल्यूट तत्त्व आहे ते. म्हणून या ग्रंथामध्ये, या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये आपल्याला हा ब्रह्मशब्द जवळपास 30दा आलेला आहे. वचनामृताच्या कोणत्याही अध्यायामध्ये एवढ्यादा आलेला नाही आहे. मग तो स्वतंत्रपणे 27-28 झाला आणि 1-2 ठिकाणी सामासिक आहे, की नाही, एक 5-6 ठिकाणी आहे, की नाही. म्हणजे या अध्यायामध्ये ह्या शब्दावर इतका जोर देऊन इतकं, कारण काय, समोरची व्यक्ती तशी आहे. विद्यासागर आहे, सगळी उपनिषदं पालथी घातली आहे, तसं मास्टर महाशय म्हणतात. याविषयी आणखी कळायचं बाकी राहिलेलं आहे असं त्यांना वाटत नाही. आणि इकडे असंही म्हणतात की मास्तर महाशयांनी विचारलं ज्यांना, तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं, ऋषींविषयी किंवा उपनिषदकर्त्यांविषयी? तर खरं सांगू का, त्यांना त्यांचं हृदय उलगडून सांगता आलं नाही. याच्यातून बरंच दिसतं की नुसत्या पांडित्याने काही आपल्याला अध्यात्मामध्ये प्रवेश करता येत नाही, की नाही. आता थोडी कल्पना करूया, आपण थोडीशी कल्पना करूया. इथे म्हटलेली आहे की मला ते रडले होते ईश्वरचंद्र विद्यासागर मास्तर महाशय, माझी किती इच्छा होती चिंतन करण्याची, वाचन करण्याची, लेखन करण्याची. तसा पिंड होता, सगळ्यांचाच पिंड नसतो तो, फारच कमी लोकांचा असतो. पण अशा लोकांचं पिंड आहे, पण करायला मिळत नाही. जबाबदाऱ्या खूप वाढल्या की आपल्या अंगावर उगाच ओढून घेतल्या समजूया आपण, की नाही. स्वधर्मे निधनम श्रेय, हा आपला जो स्वधर्म नाही आहे तो केला तर त्यांनी आपलं काय होते, फसगत होते, अपयश मिळतं. परधर्मो भयावहा गीता म्हणते. आता यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांची खूप इच्छा होती आणि तसं काही घडलं नाही. आणि त्यामुळे तेवढ्या प्रापंचिक अडचणी असतात, त्यांनी अंगावर ओढून घेतलेले परोपकाराचं कार्य चांगलं कार्य आहे ते. पण त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचा, मोठ्या प्रकारचा परोपकार करू शकले असते, ही थोडी जाणीव आपल्याला नसते. जसं स्वामींनी म्हटलं आहे की अध्यात्मदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्यानंतर येतं भौतिक दान, म्हणजे विद्यादान, अन्नदान, प्राणदान, हे नंतरचे आहेत, ते फार कमी आहेत, छोट्या दर्जाचे आहेत. पण जे करू शकतात ते सगळ्यात श्रेष्ठ. गीतेमध्ये सुद्धा आहे की नाही, याच्यासोबत मोठं दान नाही आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत कोणतं श्रेष्ठ नाही आहे. शेवटचे जे 3 श्लोक येतात, म्हणजे याचे आपलं ज्याला म्हणतो कसं हे गीता लोकांपर्यंत पोचवायची, भगवंताचे श्लोक आहेत, भगवंताच्या मुखातले श्लोक आहे. तर ते आता तो व्यक्तित्वाचा, प्रत्येकाच्या व्यक्तित्वाचा भाग झाला. आपण त्याला म्हणूया प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वातले गुणदोष झाले. आपल्याला काही गोष्टी समजतात, काही गोष्टी समजत नाही, आणि पुष्कळदा खूप वर्षापर्यंत काही समजतच नाही. समजलं वाटतं त्यावेळी बराच काळ निघून गेला असतो. हा सगळा मायेचा खेळ आहे. असो, इथे समजा मास्तर आपले ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, त्यांचा संबंध श्रीरामकृष्णांशी अगदी प्रारंभी आला असता, तर काय फरक पडला असं तुम्ही कल्पना करू शकता, की नाही. कारण अशा प्रकारची योग्यता असणारे लोक फार कमी असतात जगामध्ये, की नाही. ज्यांना खूप आवड आहे, तसा पिंड आहे, की नाही, आणि तशा प्रकारची मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे, की नाही, प्रावीण्य पारंगतता मिळवण्याची त्यांची योग्यता आहे. या सगळ्या गोष्टी कमी असतात. पण त्या अनुकूल जर त्यांना ते मिळालं तर खूप फरक पडतो. आणि पुन्हा सर्वभूत हिते रताः, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, की नाही, की नाही, सर्वभूत हिते रताः हा भाव पण आहे. पण भगवद्गीतेमधलं सर्वभूत हिते रताः आणि ह्यांचा सर्वभूतता एक नाही आहे, की नाही. ये तो ब्रह्माचा स्वरूप असं आहे गीतेमध्ये. ये तो पुष्कळ ठिकाणी आहे, मी फक्त 12वा श्लोक घेतो आहे. ये तुमक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलम ध्रुवम. कूट म्हणजे माया, कूट म्हणजे राशी, ढीग म्हणतो आपण त्याला. कूट म्हणजे पर्वत शिखर, की नाही. हे तिन्ही त्यांनी ब्रह्माला जोडलेले आहेत, की नाही. हे ब्रह्म कसं आहे, अचल. इथे आता लिहिली ब्रह्म हे अचल सुमेरुवत म्हटलं आहे श्रीरामकृष्ण, या अध्यायातच म्हटलं आहे, नाही. हे जे ब्रह्म आहे, या ब्रह्माची परिपूर्ण कल्पना या आपल्याला अध्यायात दिसते.
परिपूर्ण कल्पना. आणि करूनसुद्धा करू शकत नाही आपण. त्यांनी म्हटलं आहे की एक मुंगी साखराच्या पहाडाजवळ गेली, साखरेच्या, आणि तिने तोंडामध्ये एक कण घेतला साखरेचा. आता साखरेचा कण म्हणजे काय असतं? संपूर्ण साखरच असते, साखरेशिवाय दुसरं काहीच नसतं. तसंच ब्रह्म आहे, एक रूप आहे. त्याला सनातन म्हटलं आहे. एक रूप आहे ते, मग त्याच्यात ते सोडून दुसरं काहीच नाही आहे. आनंदमय आहे ते, आनंद सोडून दुसरं काहीच नाही आहे. ती परत चालली आहे. मी म्हणते पुढच्या वेळी जेव्हा येईल पूर्ण पहाडच घेऊन जाईल. म्हणजे जीवाची जी कुवत असते, जीवाचा जो विचार असतो तो असाच असतो की नाही, की ब्रह्म किती मोठं आहे, किती व्यापक आहे. ब्रह्म हे तोंडाने सांगता येत नाही, अनिर्देश आहे ते, त्याला सांगता येत नाही, बोटाने दाखवता येत नाही आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म आहेत, अतिसूक्ष्म आहेत. त्या आपल्या मनबुद्धीच्या आवाक्यातल्या नाही आहेत. आणि मनबुद्धी सोडून आपल्याला दुसरं काही प्रवेशच नाही, दुसरा काही मार्गच नाही आहे. त्याचाच उपयोग करावा लागतो. मग मनबुद्धीच्या पलीकडे असूनसुद्धा मनबुद्धीच्या आवाक्यात आणण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो आणि बऱ्याच अंशी सफलपणे केला जातो, तेव्हा ते शाश्वत वाङ्मय होतं, चिरंतन वाङ्मय होतं. त्याला कोणी मारू शकत नाही, त्याचा कोणी नाश करू शकत नाही. ब्रह्म जसं अविनाशी आहे, अव्यय अव्यक्त आहे की नाही, तसंच हे होऊन जातं. म्हणून हे गीता म्हणा, वचनामृत म्हणा, आहे की नाही, आता विशेष करून वचनामृत बघतो आहे, वेदांताची अतिशय सूक्ष्मातली सूक्ष्म तत्त्व तुम्हाला इथे सांगितलेली आहे. हा अध्याय जर बघितला नुसता आपण, 7वा अध्याय जर बघितला, म्हणजे आपल्या कल्पनाच करता येणार नाही, इतकं ते अद्भुत आहे. पण आपल्याला वाटतच नाही काहीतरी आपण काहीतरी खूप मोठी सूक्ष्म तत्त्व ऐकत आहोत की ते आपल्या चिंतनाच्या कक्षामध्ये येत आहेत. आपल्याला कल्पनाच करता येत नाही. हे त्याचं कमाल आहे ती, आहे की नाही. इतक्या कठीण गोष्टी की ज्या आपल्या मनबुद्धीच्या आवाक्यात न येणार, म्हणजे म्हणजे आपण साधारण लोक आहोत, आहे की नाही. आपल्या आवाक्यात न येणारी गोष्ट ते आपल्या आवाक्यात सहजपणे येते, की आपल्याला वाटते की आपल्याला सहजपणे येऊ शकते, की आपल्याला वाटते की वाचायला हरकत नाही आहे की नाही. किती समजले माहिती आहे, पण आपण त्याला आपल्यासाठी नाही, आपण सोडून देत नाही. वाचतो तर खरं, कारण आपण इथे गेलोच नाही, दरवाजाच्या आतच गेलो नाही, तर आत नंतर खोल शिरण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणून या ठिकाणी हे जे हे आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, एक विशिष्ट व्यक्ती आहे ते. आणि म्हणून श्रीरामकृष्णांनी त्यांच्याशी संभाषण करताना असं काही आपल्याला असं म्हणता येणार नाही की त्यांनी असं काही ठरवलं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी तिथे काहीतरी जाऊन बोललेत किंवा प्रवचन दिलं, असं काय म्हणता येत. तसंच श्रीरामकृष्ण नव्हते, आहे की नाही. आई जसं बोलवतेस तसं मी बोलेन, जसं करवितेस तसं करेन. मी यंत्र आहे आणि तू यंत्री आहे. मी घर आहे, तू घरधनी नाही, की नाही. एवढं जरी समजलं या ग्रंथामधून अध्यात्म, तरी आपल्याला बरंच समजलं असं म्हणता येईल, आहे की नाही. कारण जो कोर पॉईंट्स असतो, अगदी केंद्रबिंदू असतो समजण्याचा, तो फार महत्त्वाचा असतो, आहे की नाही. कारण खूपशा गोष्टी असतात, आहे की नाही, 10, 20, 100, 200, 1000, पण त्यात सगळं समजताना ती कोर गोष्ट जी असते, केंद्रीभूत गोष्ट असते, तिथे कधीच दुर्लक्ष होऊ द्यायचं नसतं, की नाही. ती नेहमी तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, आहे की नाही. आणि सगळं करता नसताना आपलं हे समजून घ्यायचं, ह्याची जाणीव पाहिजे, आहे की नाही. आपण इतक्या गोष्टी समजून घेतो, पण कशासाठी समजून घेतो, नेमकं आपल्याला कोणती गोष्ट समजून घ्यायची आहे हे आपल्याला इथे बघायला मिळतं. एक गोष्ट समजून घ्या, आहे की नाही, बाकी सगळी गोष्टी त्याच्याभोवतीच फिरत असतात, आहे की नाही. म्हणून काय इथे तुम्ही जर वचनामृतात बघितलं किंवा गीतेमध्ये सुद्धा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ते, की नाही, की त्याला गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे तुम्हाला मिळणारी स्थिती येते, अनुभवाची स्थिती येते, की नाही. नैनाम प्राप्य विमुह्यते, एनाम प्राप्य न विमुह्यते. म्हणजे ही प्राप्त झाल्यानंतर 2 गोष्टी घडतात. मोह होत नाही. जन्मोजन्म आपली मोहग्रस्तता असते. या जन्मी आहे, पुढच्या मागचे कित्येक जन्म आपले मोहात गेले, नाही तर आपण या जन्मात आपल्याला जन्मच घ्यावा लागला नसता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, गेल्या जन्मी मुक्त झालो, या जन्मात नाही. काय सुंदर कल्पना आहे बघा, की नाही. आपल्याला म्हणतो आमचा मनुष्य जन्म आहे आणि आम्हाला मुक्त व्हायचं आहे. काय आपल्याला ती
कल्पनाच करता येत नाही. ते म्हणतात गेल्या जन्मी मुक्त झालो. आता हा काय प्रकार आहे? जाऊ दे, आपण तिला सोडून देऊ, कारण त्याला बराच विचार करावा लागेल. गेल्या जन्मी आणि मुक्त काय, मुक्त झालं मग गेल्या जन्मी कसं काय ते मुक्त होणार? पण त्यात फार गंभीर अर्थ आहे. किंवा मीराबाई म्हणते भवसागर सब सुख गयो है फिकर नाही तरन नकी. हा भवसागर जो आहे हा कसा झाला आहे? सुकलेला आहे की नाही. आता मला त्याला पार होण्याची मला काही फिकीरच नाही आहे की नाही. मोहे लागी लटक गुरुचरण नकी. तर इथे जे श्रीरामकृष्ण आता ब्रह्म हे विद्या आणि अविद्येच्या पलीकडे आहे की नाही. हा उपदेश आहे. याच्यामध्ये काय प्रत्येक वाक्य म्हणजे प्रत्येक हा म्हणजे आपण याला वचनवेदच म्हटलं आहे या ग्रंथाला कन्नडामध्ये. हे वचन आहेत, ऋषींची वचनं ही म्हणजेच त्याला आपण वेद म्हणतो. तसं इथे सुद्धा ब्रह्म हे विद्या आणि अविद्येच्या अतीत आहे. या दुनियेत विद्यामाया आणि अविद्यामाया दोन्ही आहेत. आणि त्याच्या आधी म्हणतात ब्रह्म विद्या अविद्येच्या पलीकडे मायातीत आहे. हे कोर वाक्य आहे. ब्रह्म हे विद्या आणि अविद्या मायेच्या अतीत आहे, पलीकडे आहे. म्हणजे तुम्हाला जे अनुभव येतात ते कोणते असू द्या, कशी असू द्या, इथे लिहिलेच आहे. ज्ञानभक्ती आहे आणि कामिनी कांचन आहे, संसार पण आहे, दोन्ही आहेत. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे, अनुभव जरी कोणते असले, इथे असे म्हटलं आहे सत आहे आणि असतही आहे, चांगलं आहे आणि वाईट पण आहे. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत आणि दोन गोष्टी दोन टोकाच्या आहेत. चांगलं इकडे आहे, वाईट तिकडे आहे की नाही. दोन टोक आहे. त्याला द्वंद्व म्हटलं आहे गीतेमध्ये. द्वंद्व मोह विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नामयम. मनुष्य जेव्हा ह्या द्वंद्वानी होणारा जो मोह आहे त्यातून जो पूर्णपणे मुक्त होतो, मोकळा होतो, त्यातून सुटतो, त्यावेळी पदम गच्छन्ति अनामयम. त्यावेळी त्याला अनामयम पदम गच्छन्ति. अनामयम म्हणजे सर्वोपद्रवरहितम पदम गच्छन्ति. असं एक पद आहे तिथे उपद्रव नाही आहे. सर्व उपद्रवांपासून तिथे सुटका आहे. अनामयम सर्वोपद्रव, एक शंकराचार्यांचा शब्द आहे, भाषा आहे त्याचं. सर्वोपद्रवरहितम पदम गच्छन्ति प्राप्नोती. त्याला ते पद प्राप्त होतं जिथे उपद्रव नाही, पण बाकीकडे उपद्रव आहे. मग उपद्रव होत असताना जसं सत आणि असत आहे की नाही, हा सतत आपल्या जीवनामध्ये आपण सतत अस्थिर असतो. मनाची चंचलता त्याचा एक भाग झाला आहे की नाही. आपलं व्यक्तित्वसुद्धा अतिशय अस्थिर असतं. जसं आपण प्रवास करत आहोत कोणत्याही वाहनामधनं, आपण बसलेलो आहोत पण वाहन मात्र अस्थिर आहे, धावता येते, ते काही स्थिर नाही आहे. त्याची अस्थिरता आपल्यापर्यंत पोचते. आपणही वाहनात बसलेलो आहोत, घोड्याच्या पाठीवर बसलेलो आहोत, तर घोडा आपल्याला तसंच व्हावं लागेल आहे की नाही. कारण काय, आपण किती विचार केला की आपण एकदम स्वस्थ, एकदम निश्चित, अचलम ध्रुवम कूटस्थम, जसं म्हटलं आहे, अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमम अचिंत्यम, तसं काय होणार नाही. पण तसं न होतानासुद्धा आपल्याला माहिती आहे की ब्रह्म तसंच आहे की नाही. याला इथे म्हटलं श्रद्धा की नाही, की ह्या मायेच्या राज्यामध्ये तुम्हाला द्वंद्व सोडून दुसरं काहीच नाही. पण ब्रह्म मात्र निर्लेप, म्हणजे याचा स्पर्श त्याला होत नाही. लेप म्हणजे आपण जो लावतो ना त्याला लेप म्हणतात, जो बाहेरून लावलेला असतो. ब्रह्माला कशाचाच लेप लागत नाही, नित्यशुद्ध आहे ते. आणि मग हे बाकी चांगलं वाईट काय आहे ते म्हणतं आपल्यासाठी आहे ते की नाही, तुमच्यासाठी आहे. सतसत काय आहे ते जीवा करताय, तुमच्या आमच्यासाठी आहे. ब्रह्माला ते स्पर्शू शकत नाही. फार सुंदर आहे. वेदा वेदा भवंती, उपनिषद म्हणतात की नाही, स्तेन अस्तेना भवंती. तर चोर हा अचोर होऊन जातो.
तिथं चोर नसतो, तो अचोर होऊन जातो. अगदी वेदसुद्धा तिथे, हे इतकं अद्भुत फ्लाईट हे फक्त वेदांतातच आहे, लक्षात घ्या, जगामध्ये कुठेच नाही आहे. आणि आपण पुढच्या वेळी बघू स्वामीजींनी याच्याविषयी काय म्हटलं आहे की नाही. हे कुठेच नाही आहे, फक्त इथेच आहे. ज्ञानकांड इथेच स्वामी म्हणतात. मुक्तीची कल्पना फक्त इथेच आहे, बाकी जगामध्ये कुठेच नाही, कोणत्याच संप्रदायात नाही आहे, कोणत्याच नाही आहे. फक्त इथे आहे ती, याच याच्यात आहे. इतकी महान कल्पना आहे ही नाही की याच्यावर संपूर्ण जगाची उभारणी येऊ शकते. संपूर्ण जग जरी नष्ट झालं त्याच्या आता आपली संकल्पना आधीच आहे. कल्प जेव्हा समाप्त होतं आणि पुन्हा वेदाच्या आधारावर पुन्हा त्याची उभारणी होते. मग त्याच्यामध्ये सगळं भौतिक जग, आदिभौतिक जग, आदिदैविक आणि हे आध्यात्मिक, तिन्ही जगांची उभारणी होते. म्हणून इथे हे जे ब्रह्म ही संकल्पना आहे ही श्रीरामकृष्णांनी या अध्यायामध्ये खूप काळजीपूर्वक सांगितली आहे. म्हणजे आपल्याला हा वेदांत जो आहे, वेदांताची सगळी तत्त्वं आहेत या वचनामृतामध्ये परिपूर्ण प्रकारे सापडतील. नाही आपण असं म्हणून आम्हाला काय करायचं त्याच्याशी देणं घेणं, तसं नव्हे आहे की नाही. ह्या ज्या संकल्पना इतक्याच सुंदर आहेत की नाही आणि इतक्या उदात्त आहेत, इतक्या काव्यमय आहेत, इतक्या आनंददायी आहेत की नाही. कारण आपल्याला हे समजलं ना तर सगळं समजेल. मग आपल्याला सगुण ब्रह्म पण समजेल की नाही. कारण सगुण ब्रह्माचा आधार निर्गुण ब्रह्म आहे की नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला, तेषाम के योगवित्तमः, या दोनमधला सगुण ब्रह्म उपासक आहे आणि निर्गुण ब्रह्म उपासक आहे, यामधला श्रेष्ठ कोण आहे की नाही. तर उत्तर असं कधी दिलं जात नसतं. गीतेमध्ये अशी उत्तर कधीच नाही. आपल्याला असं एक उत्तर पाहिजे की नाही. मोयसी मे अद तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो. मला एकच सांग बाबा, इतक्या दोनच्या मला समजत नाहीत 2-4 गोष्टी, पण हे चूक आहे आणि इथे आपलं हे सांगतं आहे, हे पूर्णपणे चूक आहे. आम्हाला एकच सांगा, आम्ही तेवढंच करू, चूक आहे की नाही. हा आपला वेदांताचा भाव नाही आहे की नाही. तुम्ही शोधून काढा, तुम्ही अन्वेषण करा. म्हणून गीतेमध्ये तिथेसुद्धा म्हटलं आहे, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना. तुला एक सांगत नाही की नाही, कारण काय एक नसतं, एक शेवटी जाऊन होतं की नाही. इथे या मायेच्या राज्यामध्ये एक नसतं. ब्रह्म मायातीत आहे, पण बाकी सगळं मायेच्या अंतर्गत येतं. त्यामुळे तू आहे कशाला पात्र आहे हे महत्त्वाचं आहे की नाही. तू तुझ्या रस्त्याने जा, तिथेच जाऊन पोचशील, पण दुसऱ्याचा रस्ता मात्र भिन्न आहे. आणि आता त्याच्यात येईल आहे, आपण तेच बघूया. हे आपल्याला समजलं पाहिजे की या जगामध्ये आपण काल जो वाचला वचनामृतामध्ये संध्याकाळी, हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. श्रीरामकृष्ण म्हणतात 105वा अध्याय आहे तो, की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येकाचं मन वेगळं असतं आहे की नाही. प्रत्येक जण वेगळं आहे आणि याची इतकी सुंदर, आपण सगळ्यांना सगळ्यांची मोठ बांधत नाही एकत्र आहे की नाही. प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला, त्याला म्हणतो मला आमचा विश्वास नाही देवावर, नाही ठीक आहे, तरी तुला आम्ही तुझ्या अस्तित्वाला आम्ही काही आव्हान देत नाही की नाही. हे फक्त इथेच आहे. म्हणून इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की जे चांगलं आणि वाईट आहे हे दोन गोष्टी आहे, परंतु पदम गच्छन्ति अनामयम नाही, याच्यातून कोणीही वंचित राहू शकणार नाही. आपण हा पुन्हा बघूया. जसं हा विषय शंकर भाष्याने देतो की पूर्वीचे काही लोक खूप सामर्थ्यवान होते, वामदेव वगैरे जे आहे, आणि इतकं सामर्थ्य, त्याच्यामुळे आपलं एक अंशसुद्धा नाही, आपल्या लक्षपटून चांगलं होतं. त्यांचं मन, त्यांचं बुद्धी, त्यांचं शरीर खूपच. मग आता आपण जो येईल आहे, ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं, हा येईल आहे. ऋषी अत्यंत सामर्थ्यवान होते, त्याची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. स्वामींनी थोडी कल्पना केली आहे, ठाकुरांनी पण केली आहे, पण आपल्याला कल्पना करू शकत नाही. आणि त्यालाच आपण कलियुग वगैरे म्हणतो. कलियुग म्हणजे नेमकं काय आहे? कलियुग म्हणजे आपल्या मनाची शक्ती कमी झालेली आहे, एकाग्रता कमी झाली आहे, मन अतिशय दुर्बल झालेलं आहे, शरीर बुद्धी सगळी दुर्बल झालेलं आहे की नाही. या बुद्धीतून तुम्ही कसलं वेदांत शिकणार की नाही. स्वामीजी म्हणतात पुढच्या जन्मात मी येईल ना, तर मी असं बलवान पठाणासारखं म्हणतात मी येईल. वेदांत शिकायला खूप बलवान शरीर पाहिजे, मन पाहिजे, बुद्धी पाहिजे, परंतु म्हणून आता शक्य नाही ते. म्हणत शंकर तसं नाही आहे, आतासुद्धा शक्य आहे ते आहे की नाही. त्याचा इथे संबंध आहे, कारण तुमचा आध्यात्मिक अंतःप्रवाह आहे तसा, त्याला काही झालं नाही आहे की नाही. आपल्या मनाची शक्ती कमी झाली आहे, बुद्धीची, शरीर सगळं झालं, मान्य आहे. कलियुगामध्ये
त्याला तुम्ही कलियुग वगैरे म्हणा, काही नावं काही देऊ शकतो, लेवल काही देऊ शकतो, हे फक्त समन्वय जोशी सोपी जातं म्हणून आपण कलियुग म्हणतो. परंतु जोपर्यंत मुक्तीचा प्रश्न आहे त्याला तुम्हाला कुठेच काही चुकलं नाही आहे. शंकराचार्यांची भूमिका म्हणून अतिशय आश्चर्य, बृहदारण्यकामध्ये त्यांनी शंकर भाषेमध्ये मांडलेली भूमिका आहे, अतिसुंदर आहे. आपण पुढच्या वेळी बघू ते. याचा अर्थ काय, इथे भक्त आपण हे बघतो वचनामध्ये, आता पुढेही गेले, भक्तीने सगळं काही साध्य होतं आहे की नाही. भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की नाही, आपण भक्ती म्हणा, भाव म्हणा, काही म्हणा, इतकं सामर्थ्य आहे की तिथे तुम्हाला जरी तुमची शक्ती आपण सध्या थोडं नगण्य आहे नाही असं म्हणूया, सध्या थोड्या वेळापुरती तर्कापुरती आपण असं म्हणूया की आपल्याला कोणतंच सामर्थ्य नाही आहे. या सामर्थ्याने आपल्याला ब्रह्मज्ञासारख्या अपूर्व गोष्टीचा लाभ होऊ शकेल आहे की नाही. परंतु त्यांनी काही बिघडलं नाही. म्हणून श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात, प्रश्न विचारला जातो, काय खरोखर संसारामध्ये आम्हाला ईश्वर मिळू शकेल? नक्की, जरूर जरूर मिळू शकेल, असंच उत्तर आहे बघा तुम्ही आहे की नाही. का होणार नाही, जरूर त्यात काय संशय असं म्हणतात ते, असं का होणार नाही, याचं कारण ते आहे की नाही. आपण ते विसरून जातो, आपण आपल्या दुर्बलतेकडे लक्ष देतो आहे की नाही. आपण ब्रह्माच्या त्या याच्याकडे लक्ष देत नाही, त्याचं काय सामर्थ्य आहे की नाही. भक्तीचं काय सामर्थ्य आहे, भक्ती कोणाची करतो आहे आपण? काय मायेची भक्ती, जडवस्तूची भक्ती करत नाही आहे. एता मायाम ते तरंती, गीता म्हणते की नाही. जे मला शरण येतात ते मायाला तरुण जातात असं म्हणतात ते. माया त्रिगुणमयी आहे, दैवी आहे नाही, आणि दुरत्याय आहे, दुर्लंघ्य आहे. दुर्लंघ्य म्हणजे संपलंच की नाही, चुपचाप बसा तुम्ही, तुमच्यासाठी नाहीच आहे ते की नाही. परंतु असं असूनसुद्धा एक मार्ग आहे, आणि तो म्हणजे ते एता मायाम तरंती, नक्कीच तरुण जातात जे मला शरण येतात ते. म्हणून आपल्या दोन्ही ग्रंथामध्ये वचना म्हणतात, अगदी मला तर म्हणतात अक्षय तुम्हाला एक दाखवतात, हे बघा आणि हे बघा, हे बघा आणि हे बघा, इतकं त्याच्यामध्ये साम्य आहे की नाही, की तिथे कुठेही दिसत नाही आहे की फक्त ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रीरामकृष्ण वारंवार ह्यावर हा जो कोर पॉईंट जी सुरुवातीला म्हटलं तो हाच आहे की नाही. ते जो अडथळा आहे आयडेंटिफाय करा, त्याला प्रमुख अडथळा काय आहे त्याला आयडेंटिफाय करा, त्याला ओळखा की नाही. तुम्हाला काय पाहिजे ते ओळखा आहे की नाही. त्यातला प्रमुख अडथळा कोणता आहे तो बघा आणि तेवढं फक्त बाजूला करा की नाही. आणि ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला च्या लक्षात आणून देणं, हीच गोष्ट शास्त्रामध्ये ग्रंथ कोटीवधी शंकराचार्य म्हणतात की कोट्यावधी ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. कोट्यावधी ग्रंथात लिहिलेली सत्य सार काय आहे, अर्ध्या श्लोकात सांगतो तुम्हाला आहे की नाही, की ब्रह्म सत्यम आहे, बाकी सगळं काय आहे आभास आहे. अभासका असं म्हटलेलं आहे, आभास आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला काहीही झालेलं नाही, काहीही होणार नाही, कारण हा जो जीव आहे हा ब्रह्मच आहे, दुसरं ते सोडून काहीच नाही. आणि हे समजायला श्रद्धा पाहिजे आणि भक्ती पाहिजे. हे जर आपल्याला ती श्रद्धा आणि भक्तीची जोडी जर आपल्या गाठीशी असेल तर मग आपण पुढे वाटचाल करू शकतो. उदाहरणं, दिवा एकच आहे की नाही, दिवे दोन नाही आहेत, दिवा एकच असतो की नाही. परंतु त्याच्यासमोर कुणी भागवत वाचतो तर दुसरा एखादा त्याच्यासमोर बनावट कागदपत्र तयार करतो. दिव्यावर कशाचाच परिणाम नाही, तो आपला निर्लिप्त. सूर्य दुष्टाला आणि सुष्टाला उजेड देत असतो, कुठेही भेदभाव नाही बघा की नाही. परंतु आपलं जे मन आहे हे मन सतत भेदभाव करत असतं. म्हणजे दोन गोष्टीत फरक करत असतो की नाही. जसं आपण इथे म्हटलं आहे उजेड आणि अंधार की नाही. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः असं म्हटलं आहे शंकराचार्यांनी. जसं तम आहे, तम म्हणजे अंधार आणि प्रकाश म्हणजे उजेड. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः, विरुद्ध स्वभाव आहे त्यांचा. अंधाराचा स्वभाव आणि आपण त्याला म्हणतो ना विळ्या भोपळ्याचं नातं आहे. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नसणार. सूर्याला म्हटलं
अरे अंधार खूप आहे म्हणत मला तर काही अंधार दिसत नाही. नाही आहे अंधार खूप आहे. ठीक आहे, मला दाखवा तुम्ही अंधार. आपण सूर्याला हात धरून म्हटलं हे बघा अंधार, त्याला दिसणारच नाही अंधार. जिथे सूर्य जाईल तिथे अंधार नष्ट होईल की नाही. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो. आणि अंधाराला म्हटलं जरा सूर्य दाखव तुला, त्याला आपल्याला सूर्य त्याला दाखवता येणार नाही. कारण काय, विरुद्ध स्वभावयो, दोन स्वभाव वेगळे आहेत की नाही. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो की नाही. द्वंद्व मोह विनिर्मुक्ता, त्यालाच मोह म्हटलेला आहे. हा मोह निर्माण होतो आपल्याला. हा जो असतो सर्वज्ञ असतो, सर्वविद, त्याला हा मोह होत नाही. म्हणून तुम्हाला कृष्णाच्या जीवनामध्ये दिसेल. कृष्णाच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसेल, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा मोहमुक्त आहे, निस्संग व्यक्ती आहे. खूप आश्चर्य वाटतं. म्हणून पुष्कळ लोक म्हणतात कृष्ण समजतच नाही. समजत नाही याचं कारण असं आहे, आपण कृष्णाचं अनुभूती बघत नाही की नाही. आपण कृष्णाला जसं आपली सवय असते बरोबरून बघतो आहे. तसे आम्ही तसे तो एक व्यक्ती आहे, विशिष्ट व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे, बस एवढंच. तसं महान नाही आहे, तो मायातीत व्यक्ती आहे, सर्वज्ञ व्यक्ती आहे की नाही. जातैव लोकानुग्रह कुर्वनिव देहवानिव असं म्हटलं शंकराचार्याने. त्याने देह नाही आहे त्याला, तो देह दिसतो आहे तुम्हाला, जणू काही देह आहे त्याला. जातैव म्हणजे जणू काही त्याचा जन्म झाला. आपण आपला जन्म जणू काही म्हणणार नाही. आपल्याला माहिती आहे आपली जन्मतारीख काय आहे की नाही. आपल्याला कृष्णाची पण जन्मतारीख माहिती आहे, परंतु जन्मतारीख म्हणजे त्याचा जन्मदिवस माहिती आहे, तिथी माहिती आहे की नाही. परंतु तुम्हाला दिसतं आहे ते शास्त्र म्हणतं, शंकराचार्य म्हणतात त्याचा जन्म झालेला नाही आहे. जातैव की नाही, देहवानिव, त्याला देह नाही, जणू काही. वान म्हणजे जणू काही आहे त्याला देह. लोकानुग्रह जणू काही तो लोकांवर उपकार करतो आहे, जगाचं भलं, जगद्गुरू आहे तो की नाही. क्षात्र धर्म कर्मचेष्टितम, जणू काही तो क्षात्रकर्म करतो आहे, युद्ध करतो आहे. जन्मभर बिचाराने युद्ध केलं आहे की नाही. आपल्याच लोकांना मारलं, शेवटी पण त्याने आपल्याच लोकांना मारलं, झोडून टाकलं, संपूर्ण यदुगुण नष्ट करून टाकलं. हा कृष्ण तुम्हाला समजणार कसा आहे की नाही. कसा समजणार? रामकृष्ण तुम्हाला समजणार कसे? गीता तुम्हाला समजणार कशी आहे की नाही. महाभारत तुम्हाला कसं समजणार आहे की नाही. महाभारत जर आपण आपल्या लौकिक दृष्टीने बघितलं तुम्हाला महाभारत समजू शकत नाही आहे की नाही. महाभारत हे वेदांतातूनच समजायला पाहिजे की नाही. रामायण हे वेदांताच्या दृष्टीतूनच समजायला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण चुकतो तिथे, त्यामुळे खूपसे भ्रम निर्माण होतात. म्हणून त्यासाठी हे ग्रंथ फार महत्त्वाचे आहे. त्यांची दृष्टी काय आहे की नाही, ती दृष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर आहे की ह्या जगात हे सगळी उत्तर आहेत. लक्षात घ्या, आपली ही उत्तर आहेत. आपल्या मनातला जोपर्यंत संभ्रम संपत नाही, आपल्या मनातला जो गोंधळ आहे तोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मन शांत असतो. त्याला दुसऱ्या समाधी म्हटलं आहे की नाही. त्याला समाधी म्हटलं आहे. आपल्या मनात एवढा गोंधळ आहे, इतक्या शंका आहे, त्या शंका समजले हळूहळू मन शांत होतं की नाही. मग मन निरुद्ध होतं, मनाची चंचलता संपते, मनाची एकाग्रता वाढते, मन आनंदी होतं की नाही. मनामध्ये आनंद निर्माण होतो, मन स्थिर होतं. आणि मग त्या मनामध्ये इला म्हटले ब्रह्मनिर्वाण मृच्छती असं म्हटलं आहे. त्या मनामध्ये ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. ब्रह्मनिर्वाण पुष्कळ झालं की ते 2-3 तरी आलेलं आहे आणि ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. तरी सगळी तत्त्व ह्या अध्यायामध्ये आपल्याला एक एक दिसतील. हे बघा, यावर तुम्ही म्हणाल की मग ह्या दुःख, पाप, अशांती वगैरे सगळ्यांची उपपत्ती कशी लावायची. उपपत्ती म्हणजे तुम्ही त्याला कसं काय सिद्ध कराल, रिझन कसं करणार, म्हणजे त्याची वाट कशी लावणार तुम्ही, नेमकं आहे काय हे. उपपत्ती म्हणजे रिझनिंग की नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तर्काने कळली पाहिजे, नाही तर आपण काय बेचैन होऊन जाऊ की नाही. अमुक झालं तसं का झालं, जो पण त्याचं कारण कळत नाही तो पण बेचैन होतो. पुन्हा तेच याचं उत्तर हेच की हे सर्व जीवांसाठी, जीवाच्या दृष्टीने ब्रह्म या सर्वांपासून अगदी अलिप्त आहे, त्याच्याशी काही संबंध नाही आहे. म्हणून कृष्णाला निस्संग म्हटलं आहे. आपल्याला वचनामध्ये असं दिसतं ठाकूर निस्संग आहेत की नाही पूर्ण. आता त्यांची निस्संगता आपल्याला अशी दिसत नाही की नाही, दिसत नाही, कारण ते आपल्यासारखंच वाटतात की नाही. अवतार पुरुष, महापुरुष किंवा संतसुद्धा, अवताराची गोष्ट फारच मोठी आहे की नाही. ते आपल्या याच्या बाहेरची आहे, आपल्या मनबुद्धीच्या कल्पनेच्या बाहेरची आहे. संत तुझा तसे थोडंसं आपल्याला कळू शकतं संतांच्या बाबतीमध्ये,
पण होतं काय की आपल्यासारखंच आहे, ते आपल्यासारखेच कपडे घातलेले, आपल्यासारखंच आहे, आपल्यासारखंच जेवतात, आपल्याला झोपतात, पण तसे नाही आहे. संपूर्णपणे वेगळं त्यांचं व्यक्तित्व आहे की नाही. त्यांना भौतिक अस्तित्वच नाही आहे. ते दिव्य पुरुष त्यांना म्हणतात, दिव्य आहेत की नाही, याची कल्पना काय. आणि आजकालच्या जडवादाने तर ते जे आपलं थोडंसं ज्ञान होतं, थोडंफार कळत होतं, ते सुद्धा आपल्यापासून हिरावून घेतलं गेलं आहे की नाही. पूर्वीच्या काळी माहीत होतं, आपण देवाची पूजा त्यासाठीच करतो. मूर्तीची पूजा, ती मूर्ती नसते, दगड नसतो, ते दिव्य स्वरूप असतं की नाही. त्यांचं ते दिव्य अस्तित्व असतं. पण हे कळण्यासाठी जी आपल्याकडे जी पूर्वी आपल्याकडे उपलब्ध होती, या मधल्या काळामध्ये जडवादामुळे ते हळूहळू पुसल्या गेली, जवळपास नष्ट व्हायला लागले असं वाटते. म्हणून इथे म्हणतात की हे सगळं कशा दृष्टीने आहे, हे तुम्हाला पाप अशांती वगैरे सगळ्यांची उपपत्ती कशी लावायची याचं उत्तर हेच की सर्व जीवांसाठी, जीवांच्या दृष्टीने ब्रह्म या सर्वांपासून अगदी अलिप्त आहे. तुम्हाला दिसतं आहे ते तसं नाही आहे की नाही. कारण काय, या जगामध्ये द्वंद्व नाहीच आहे. सुख दुःख वगैरे 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 जे त्याला द्वंद्व म्हटलं आहे, हे नाहीच आहे. उदाहरण दिलं आहे की साप असतो, त्याच्या तोंडात विष असतं, म्हणजे खरं असतं विष. ते खरं का, कारण त्याचा परिणाम असतो. सापाने जर चावलं तर ते विष अंगात भिनतं आणि पड्डीशी प्राण जाईल. ते काल्पनिक विष नाही आहे, ते खरं विष आहे की नाही. पण खुद्द सापाला मात्र ते मुळीच बाधत नसतं. सापाला त्याचं काही होत नाही आहे की नाही. याचा अर्थ काय की ब्रह्मामध्ये माया आहे की नाही, पण ब्रह्माला ती भ्रमवीत नाही की नाही. ब्रह्मा आता इथे काही ठिकाणी म्हटलं आहे की मायेच्या फेऱ्यात जेव्हा ब्रह्म सापडतं आहे की नाही, तेव्हा ते सुद्धा रडतं की नाही, असं म्हटलं आहे वचनामतामध्ये. ती इतकी पॉवरफुल आहे. इथे गीतेमध्ये अचिंत्य म्हटलं आहे, कूटस्थम अचिंत्य, अचिंत्य ब्रह्म अचिंत्य आहे. किंवा याच्यामध्ये म्हटलं आहे मनसा अपि अचिंत्य रचनारूपस्य की नाही. तुम्ही मनानेसुद्धा त्याची कल्पना करू शकणार नाही की ही मायेचं. आपण व्यवहारात बघतो आहे ना, आपण फसवला जातो आहे की नाही, चक्क फसवला जातो. 2 महिने कळत नाही, 4 महिने कळत नाही, 2 वर्ष कळत नाही, 10 वर्ष कळत नाही, आणि अरे आपण कसे फसवला गेलो आहे की नाही. आता आपण भारतीय समाज आहे, आपण 1000 वर्षांपासून फसवला गेलो आहोत आहे की नाही. अगदी अजूनही चालूच आहे फसवणं. आपल्याला जग फसवत आहे, अजूनही आपण जागे होत नाही, झोपलेलोच आहोत. कसं शक्य आहे. हा सगळा मायेचा पसार आहे. काही समजत नाही, असं कसं शक्य आहे. आपण एवढे भारतीय लोक एवढे बुद्धिमान, एवढे हुशार, एवढा वेदांत आपल्या पाठीशी, एवढे कृष्ण राम आणि महाभारत रामायण पाठी, वेदांत पाठीशी आहे. आपली अक्कल गेली कुठे आहे की नाही. आपण शत्रूंना डिफेंड करतो आहे, असं कुठे जगात होत नाही आहे की नाही. शत्रूंचं आपण हे घेतो आहे. महाभारत सांगतं आहे, आपण शिकत नाही आहे. हा काय प्रकार आहे की नाही. ते म्हणतात हे माय आहे, याला काही कळतच नाही काय तर ते की नाही. याला एक्सप्लेनेशन नाही आहे, याला उत्तरं नाही आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात याच्यामध्ये, हिंदूज आर बोल्ड टू से दॅट आय डू नॉट नो. त्याचं तात्विक विवेचन का आपण पुढे कधीतरी बघू. पण आम्हाला एवढी हिंमत आहे, आम्हाला कळत नाही आहे. कळत नाही म्हणजे याचा अर्थ आपण काय मूर्ख आहोत असं नाही आहे, पण याला उत्तर नाही, अर्थाने आहे की नाही. याला उत्तर नाही आहे, हे तात्विक प्रश्न, याला उत्तरं नाही आहे. याचं कारण काय, हा सगळा. म्हणून आपण अजून अजय अमर आहोत. आम्ही मायेचे पुत्र आहोत, स्वामीजी म्हणतात आहे की नाही. आम्ही अजर अमर आहोत, चिरंतन आहोत, आम्हाला काही होणार नाही. उठापटक होईल थोडीशी आणि नुकसान पण खूप होईल आहे, पण असं पूर्णपणे नुकसान कधीच होणार नाही. म्हणून आज थोडासा आपण याच्याविषयी विचार केला भारताशी, तर आज असं समजलं जातं की जगा अजूनही त्या अर्थात ते समजलं नाही आहे. तसं आपण असं म्हणूया, सिद्ध आहे, ते सिद्ध वस्तू आहे, सिद्ध बाब आहे की एकच संस्कृती उरली आणि ते म्हणजे भारताची. आणि ती सगळं याच्यामुळे आपण मायेचे पुत्र, ब्रह्मावर आपण काय केलं आहे, लक्ष केंद्रित केलं आहे की नाही. आणि ते केल्यामुळे काय झालं, हा व्यवहार जो आहे इकडे आपलं दुर्लक्ष झालं. व्हायला नको. पूर्णमद पूर्णमिदम, ब्रह्म पण पूर्ण आहे आणि कार्य ब्रह्म पण पूर्ण आहे, कारण ब्रह्म पण पूर्ण आहे आणि हे पण पूर्ण आहे. काहीच फरक नाही आहे. आपण तिकडे जसे फोकस केलं, बरेच ऐतिहासिक कारण आहे, ते आपल्याला बघायचे नाही आहे. परंतु इथे आपल्याला सांगितलं जातं की दोन्हीकडे दोन्ही महत्त्वाचे. तुम्ही इकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं ते ब्रह्म पण दुर्लक्ष होईल आहे. असो, पण खुद्द सापाला मात्र ते बुळीच बाधत नसतं. सापावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
म्हणजे आपण एवढे पराभव स्वीकारले की नाही, पण आपण देवाला नाही सोडलं आहे की नाही. काय प्रचंड झालं असेल आपण कल्पनाच करता येत नाही. या देशाचा काय प्रचंड विध्वंस झाला असेल आपण कल्पनाच करता येत नाही. एवढ्या विध्वंसातून सुद्धा आपण आपल्या देवाला मात्र काही सोडलं नाही. तेच एक पत्र कारण आहे की ते अजूनही आपण टिकून आहोत. म्हणून काही जर झाले त्या देवाला सोडू नका. नाही मामेव ये प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो मायामेताम तरंती ते. म्हणून आपल्याला ते हे जी ब्रह्माविषयीचे हे येणार म्हणजे विचार येणार ते फार महत्त्वाचे आहे की नाही. तोंडाने सांगता येत नाही. ब्रह्म काय आहे तोंडाने सांगता येत नाही, मग आम्हाला काही गरजच नाही. तुम्ही सांगत नाही आम्हाला कळणार नाही असं नाही आहे की नाही. नंतर ते म्हटलं आहे की ब्रह्म म्हणजे उष्ट झालेलं नाही आहे की नाही. म्हणजे ब्रह्माचं अद्भुतत्व हे फार महत्त्वाचं आहे की नाही. अतिशय अद्भुत आहे ते तत्त्व आहे ना, परमत्व तर अतिशय अद्भुत आहे. जर त्याचं अद्भुत समजलं तर तुमचं मन जे आहे त्याच्यात गुंगून राहिलं आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी का रे ते फारच क्षुल्लक गोष्टी आहेत की नाही. आज आपण एक क्षुल्लक गोष्टींमध्ये आपल्या चित्ताला असं काही गुंगवून ठेवलेलं आहे की जे महान उदात्त आणि भव्य आहे त्याच्याकडे पूर्णपणे आपलं दुर्लक्ष होतं आहे. म्हणून या अध्यायामध्ये आपण बघतो आहोत की श्रीरामकृष्ण हे ब्रह्मतत्व किंवा याला ब्रह्मचिंतन म्हणूया, आणि ते समाधीच्या त्याला अर्धबाह्य अवस्था म्हटलं आहे. आणि एका ठिकाणी ते समाधीत गेले पण आहे. याच्यामध्ये एका ठिकाणी समाधीत जायला पुन्हा आता पुन्हा बोलतात आहे ते त्यांच्या समाधी अवस्थेतून. आणि जेव्हा ते आपल्याशी बोलत असतात, समोरच्यांशी बोलत असतात, एकाशी समूहाशी बोलत असतात, तेव्हा ते समाधीतच असतात आणि फक्त आपल्याला ते बोलत असताना दिसतात की नाही. आणि त्यामुळे ही सगळी जी तत्त्व आलेली आहेत, मास्तर माशांनी म्हटलं आहे जणू काही सरस्वती त्यांच्या जिभेवर आलेली आहे त्या दिवशी असं म्हटलं आहे. याच्या अध्याच्या यांच्या ह्या वचनांविषयी म्हटलं आहे. तर हे अतिशय मोलाचं सगळ्याच अर्थाने अतिशय मोलाचे विचार आहेत. आणि याच्यावर आपण जितकं चिंतन करू, जितका आपल्या चिंतनाचा विषय होईल तितकं आपलं मन काय होईल आहे, जसं अशुद्ध पाण्यामध्ये आपण निवड टाकली तर ते शुद्ध होतं, तसंच आपलं मन पण शुद्ध होईल. आपल्या मनामध्ये भक्ती आणि श्रद्धा निर्माण होईल. पुढच्या मंगळवारी बघूया आपण. ओम तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः.